सबिंदु सिंधु शुष्कल तरंग भंग रंजितम कृता विशस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत पाप दूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। काल आपण श्री नर्मदा पुराणातील शोभा जोशी यांचं मनोगत, तसंच प्रकाशिकेचे मनोगत आणि करवीर पीठाचे श्री जगद्गुरू शंकराचार्य आद्य शंकराचार्य यांचं जे मनोगत आहे हे सर्व आपण वाचलं आणि ह्या सर्व मनोगताच्या आधारे आपणा सर्वांना एक गोष्ट अत्यंत प्रखरतेने लक्षात आलेली आहे की हे एवढं महान कार्य शोभाताईंच्या हातून घडलं आहे आणि त्यासाठीची त्यांची तपस्या, त्यांचा अभ्यास, त्यांची देण्याची वृत्ती, हे सर्व गुण आपणाला लक्षात येत आहेत। प्रचंड मेहनत नक्कीच घेतली, किती प्रचंड मेहनत घेतली असेल याची आपण कल्पना करू शकत नाही हे भाषांतर करत असताना शोभाताईंनी। आणि त्याचप्रकारे शोभाताईंनी ताईंच्या जीवनातील हे आठवं त्यांनी केलेलं कार्य आहे लेखन क्षेत्रातलं, हेही अत्यंत गौरवास्पद आहे। त्याचप्रकारे आपणाला लक्षात आलं की वेदांत पुराण हे कसे निर्माण झाले हे आपणाला काल विस्ताराने समजलं आहे। आणि पहिला जो अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायामध्ये आपणाला पुराणांचं महत्त्व विशेषत्वाने समजलेलं आहे आणि 18 पुराणं, त्यांची नावं काय आहेत, किती श्लोक प्रत्येक पुराणात आहेत, प्रत्येक पुराणाचं उपपुराण काय आहे हे आपणाला विस्ताराने सांगितलं गेलेलं आहे। आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे नर्मदा माता जी आहे, नर्मदा नदी, हिचा उगम भगवान शंकरापासून झालेला आहे। तर भगवान विष्णूचा संबंध हा गंगा नदीशी आहे, तसंच ब्रह्मदेवाशी सरस्वती नदीचा संबंध। तर ह्या पद्धतीने ह्या 3 मुख्य नद्या आहेत आणि त्यामध्ये नर्मदा मातेचा संबंध, नर्मदा मातेची निर्मिती ही भगवान शंकरापासून झालेली आहे, हेही आपणाला पहिल्या अध्यायात शिकायला मिळालं। आता आपण दुसरा अध्याय पुढे वाटचाल करूयात, दुसऱ्या अध्यायात आपण प्रवेश करूयात। एक अध्याय तसे आपणाला नवीन आहेत, कारण हे पूर्णतः सृष्टी निर्मितीच्या उत्पत्तीच्या काळात आपल्याला घेऊन जातात, त्यामुळे तसं समजणं थोडंसं कठीण आहे, परंतु आपण प्रयत्न करूयात आणि प्रामाणिक प्रयत्न करूयात आणि पाहूयात काय आपल्याला आपल्या पदरी जितकं आपल्याला घेता येईल तितकं घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। आता पुढचा दुसरा अध्याय आपण प्रवेश करतो आहे। अध्याय दुसरा, रेवा महात्म्य वर्णन। अध्याय दुसरा, दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे रेवा महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। सूत उवाच। पहिला श्लोक आहे। नर्मदायास्तु महात्म्यं कृष्णद्वैपायनोब्रवीत् तत्तेऽहं संप्रवक्ष्यामि तत्त्वया परिपृच्छितम्। हा पहिला श्लोक आहे। अध्यायाचं नाव आहे रेवा महात्म्य वर्णन। श्री सूत म्हणाले, हे शौनक, महर्षी व्यासांनी श्री नर्मदा महात्म्याचे जे वर्णन केले, ज्या संबंधी तुम्ही विचारले तेच मी तुम्हाला कथन करीन। मुनिश्रेष्ठ श्री नर्मदा तीर्थांच्या विस्ताराचे वर्णन करण्यास श्री ब्रह्मदेव व श्री शिवशंकरा व्यतिरिक्त अन्य कोण समर्थ आहेत?
हाच प्रश्न प्रथम परीक्षित पुत्र राजा जन्मेजयाने महर्षी व्यास शिष्य वैशंपायनाला विचारला होता. हे शौनक, श्री रेवातीर्थाशी संबंधित पुण्यवृत्त मी आपणास वर्णन करतो. पूर्वकाळात परीक्षित यज्ञदीक्षात जेव्हा दीक्षित झाले तेव्हा हवनीय द्रव्य संचित केल्यावर, ब्राह्मण आसनस्थ झाल्यावर, अग्नीत आहुती टाकल्यावर, सर्वत्र धर्मकथा प्रस्तुत होत असताना, हे कुलपती घ्या, नैवेद्य दाखवा इत्यादी जनाचे शब्द सतत यज्ञभूमीत ऐकू आल्यावर, शिवाय विनोदी व्यक्तींचे विनोद आनंद घेत असताना, स्वर्गीय सभेसमान यज्ञारंभ झाल्यावर, आसनावर विराजित वैशंपायन यांस जन्मेजयाने विचारले. जन्मेजय म्हणाले, हे वैशंपायन, महर्षी व्यासांच्या कृपेने आपण सर्व काही जाणता असे मी मानतो. जन्मेजय म्हणाले, हे वैशंपायन, महर्षी व्यासांच्या कृपेने आपण सर्व काही जाणता असे मी मानतो. म्हणून ऋषींच्या सान्निध्यात आपणास विनंती करतो की आमच्या पूर्वजांचे पूर्व आचरित तीर्थसेवन इत्यादी बाबत सर्व काही मला सांगावे. मी ऐकले आहे की त्यांनी दीर्घकाळ क्लेश अनुभवले. आता जन्मेजय हे पांडवांचे वंशज आहेत आणि ते वैशंपायन यांना प्रश्न विचारत आहेत आपल्या पूर्वजांच्या संदर्भात. तर तो प्रश्न काय आहे की जन्मेजय म्हणाले, हे वैशंपायन, महर्षी व्यासांच्या कृपेने आपण सर्व काही जाणता असे मी मानतो. म्हणून ऋषींच्या सान्निध्यात आपणास विनंती करतो की आमच्या पूर्वजांचे पूर्व आचरित तीर्थसेवन इत्यादी बाबत सर्व काही मला सांगावे. मी ऐकले आहे की त्यांनी दीर्घकाळ क्लेश अनुभवले. माझे पूर्वज आजोबा पांडव द्यूत खेळताना का हरलेत? हे विप्र, त्यानंतर तीर्थाच्या लोभापायी ते समुद्रापर्यंत पृथ्वीवर भ्रमण करत राहिले. हे तात अनेक भूभागांवर कोणाबरोबर फिरत राहिले ते सर्व मला सांगावे. मी आपल्याला सर्वज्ञ मानतो. वैशंपायन वदले, भूस्वामी, जे आपण विचारले हे अनघ तेच महर्षी वेदव्यास आणि त्रिलोचन भगवान श्री शंकरांना नमस्कार करून मी तुम्हाला सांगतो. तुमचे आजोबा पांडव द्रौपदी बरोबर उत्तम काम्यक वनात ब्राह्मणांसहित निवास करून विंध्याचल पर्वताकडे गेले. राजेंद्र, धौम्यांचे शिष्य उद्दालक तिथे प्रधान असल्यामुळे महामुनी कश्यप तसेच त्यांचे पुत्र विभांडक, महामुनी, गुरुजन आणि पुलस्त्य लोमशप्रमाणे इतर पुत्र नातवंड इत्यादीसह ते सर्व समस्त तीर्थक्षेत्रांत स्नान करत गेले. चाफा, बहावा, सुरंगी, नागकेशर, बकुळ, कांचन, डाळिंब तसेच बेल, गुलाब, केतकी, कदंब, आंबा, मधुवृक्ष, कडुनिंब, लिंब, तेंदू, नारळ, कवठ, खजूर, फणस इत्यादी नाना प्रकारच्या वृक्षलतांनी युक्त फळाफुलांनी बहरलेले कुबेराचे उद्यान चैत्ररथा समान होते. ते अनेक सुंदर जलाशयांनी परिपूर्ण होते. विपुल कमळांनी अलंकृत असे भाग निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या नि लाल कमळांनी आच्छादित आणि हंस, करडुवा, चक्रवाक, आडी, कावळा, बगळा, कोकिळ इत्यादी पक्ष्यांच्या थव्यांनी सुशोभित होते. याशिवाय सिंह, वाघ, रानडुक्कर, हत्ती,
महाकाय, रानम्हैस, गाय, हरिण, अस्वल आदी बलवान प्राण्यांनी युक्त होते. कोकिळ, मोर अशा मनाला सुखदायक नाना प्रकारच्या पक्ष्यांनी ते शोभिवंत होते. दुःख व शोक विरहित अत्यंत मनोरम, तहान भूक हरपविणारे सुंदर सर्व व्याधी विरहित वन होते. तिथे सिंहिणीचे दूध स्नेहपूर्ण भावाने हरिण पीत होते. तसेच मांजर आणि उंदीर एक दुसऱ्याचे मुख चाटत होते. सिंहाबरोबर हत्तीची पिले तर मोराशी साप खेळत होते. अशा सुंदर वनात पांडवांनी प्रवेश केला. आता इथं जन्मेजय, राजा जन्मेजय हे पांडवांचे पुढील वंशज आहेत आणि जन्मेजयांनी पांडव द्यूतात हरल्यानंतर पुढे त्यांनी जो वनवास त्यांना झाला तर त्यामध्ये त्यांनी कोणाबरोबर फिरले, त्यांनी काय कशी भटकंती केली हे सर्व ते सांगत आहेत. तर इथं सुंदर वनाचं वर्णन इथं केलेलं आहे आणि त्या काळातलं वनामध्ये पशुपक्ष प्राणी आणि त्यांच्यामध्ये पण परस्परांमध्ये कसं प्रेम होतं हे सांगितलेलं आहे की आज जे आपणाला एकमेकांचे शत्रू आहेत असं माहीत आहे की जसं साप आणि मोर हे एकमेकांचे शत्रू आहेत, परंतु त्यावेळेला ते एकमेकांबरोबर खेळत होते. त्यानंतर इथे उंदीर आणि मांजर हे दिलं आहे की एकमेकांचं मुख चाटत होते. आता मांजर हे उंदराला शिकार करून त्याचा ताव मारून नंतर आपल्या आस्वाद घेत असतं. तर हे विरुद्ध सर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर हेच त्या काळातलं जे वर्णन आहे की कसे प्राणी परस्परांमध्ये असलेलं प्रेम सृष्टीत किती मोठ्या प्रमाणामध्ये होतं, सर्वत्र ते प्रेम भरलेलं होतं हे या वर्णनातून आपणाला समजतं आहे. आता पुढे सांगतायत ते नाना शास्त्रांत पुढे सांगतायत की अशा सुंदर वनात पांडवांनी प्रवेश केला. तेथे तरुण भास्करासम महर्षी मार्कंडेयांचे दर्शन घेतले. ते नाना शास्त्रांत निपुण, कुलीन सत्व गुणसंपन्न, पवित्र आचाराने युक्त, बुद्धिमान, क्षमाशील, त्रिकालसंध्या जपपरायण, ऋग यजु साम वेदत्रयी विहित मंत्रांद्वारा होम इत्यादी तत्पर ऋषींनी सुशोभित होते. तिथे कोणी पंचाग्नी तप करत होते, कोणी एकांतात स्थिर होते, तर काही हात वर करून सूर्याच्या उपासनेत मग्न होते. काही सकाळ संध्याकाळ भोजन करणारे, तर कोणी एकाहारी, कोणी 12 दिवसांत, कोणी पक्षात, कोणी अमावस्येच्या दिवशीच भोजन करीत होते, कोणी शेवाळे, तर कोणी पळसाची पाने खाऊन राहत होते, कोणी नियमित आहार करणारे, तर कोणी केवळ हवा पाणीच आहार रूपात ग्रहण करत होते. अशा प्रकारे वृद्ध मुनींकडून ते सेवित होते. तेव्हा धर्मराज युधिष्ठिरांनी त्या आश्रमात प्रवेश केला. आता हे सर्व वर्णन पांडव जेव्हा मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात गेले तर तिथलं सर्व वर्णन केलेलं आहे की कसे वेगवेगळे ऋषीमुनी साधना करत होते, त्यांचा आहार कसा होता, प्रत्येकाचा साधना कोणत्या प्रकारची होती. मग इथे अगदी सूर्यसाधनेपासून यज्ञापर्यंत सर्व वर्णन केलेलं आहे. आता इथे अशा मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात प्रवेश केलेला आहे. तेव्हा सांगतात की तेव्हा धर्मराज युधिष्ठिरांनी त्या आश्रमात प्रवेश केला. परमपदावर ध्यानात स्थिर अशा शांत मुनिवरांसमोर दर्शन प्रदक्षिणा झाल्यानंतर एकाएकी त्यांनी साष्टांग दंडवत घातले. श्रद्धेने नतमस्तक झालेल्या राजा युधिष्ठिरला पाहून दृष्टी सुस्थिर करत त्या बुद्धिमान मुनींनी विचारले, आपण कोण आहात? त्यांचे ते वचन ऐकल्यावर जवळच उभ्या असलेल्या बालकाने सांगितले, मी धर्मराज आहे, आपल्या दर्शनार्थ इथे आलो आहे. त्या बालकाचे उत्तर ऐकून आदरपूर्वक पुढे जाऊन मुनींनी म्हटले, वत्स, यावे यावे. त्यांनी त्याला स्नेहभावाने जवळ आसनावर बसवले. सभा स्थानापन्न झाल्यावर यथाविधी पूजन करून वन्य अन्न, फळे, कंदमुळे आणि अनेक रसांनी ब्राह्मणांसहित पांडवांचा यथायोग्य सत्कार केला.
क्षणभर विश्राम करून धर्मराज युधिष्ठिरने उत्कंठापूर्वक मुनींना विचारले, हे भगवान, सर्व लोकांत मी आपणास दीर्घायू मानतो. हे अनघ 7 कल्पांचा वृत्तांत आपण मला कथन करावा. सृष्टीचा क्षय झाल्यावरही, अर्थात स्थावर जंगम लोकप्रलय झाल्यावर, हे विपेंद्र, आपण कसे किंवा कोणत्या हेतूने नष्ट झाला नाहीत. हे मुनी, गंगा आदी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये कोणत्या नदीचा प्रलय झाला आणि कोणती अस्तित्वात होती. पवित्र जलवाली नित्य अशी कोणती नदी आहे की जिचा क्षय झाला नाही. हे तात, प्रसन्न मनाने हे सर्व मला सांगावे. ऋषी तसेच सर्व भाऊबंधांसह ते ऐकण्याची मी इच्छा करतो. श्री मार्कंडेय वदले, उत्तम उत्तम. हे महाबुद्धिमान धर्मपुत्र युधिष्ठिर, जे तुम्ही विचारता हे निष्पाप वत्स, ते मी यथायोग्य सांगीन. सर्व पापांचे हरण करणारे भगवान श्री शिववर्णित पवित्र पुराणाचे जो भक्तीने श्रवण करतो त्याचे पुण्यफल ऐका. हजारो अश्वमेध यज्ञ तसेच शेकडो वाजपेय यज्ञांनीही हे राजा निसंशय ते फळ प्राप्त होत नाही. ब्रह्माघाती, मद्यपी, चोर आणि गोहत्या करणारा कसाईसुद्धा श्री शिववचन ऐकून सर्व पापांतून मुक्त होतो. सर्व नद्यांमध्ये गंगा व सरस्वतीसुद्धा श्रेष्ठ आहेत. शिवाय कावेरी, देविका, सिंधू, सालकुटी तसेच शरयू, शतरुद्रा, महिचंबळ, गोदावरी, यमुना, पायोष्णी आणि शतलज पवित्र देवनद्या आहेत. या व्यतिरिक्त इतरही नद्या पापहरण करणाऱ्या आहेत. परंतु हे नृपश्रेष्ठ, तुम्ही जो प्रश्न विचारला त्यासंबंधी सांगतो. प्रत्येक कल्पात नद्या काय, अगदी समुद्राचाही क्षय होतो. परंतु सप्तकल्प क्षय झाल्यावरही जी न मृता म्हणून तिला श्री नर्मदा म्हटले जाते. हे राजेंद्र, नद्यांमध्ये सर्वोत्तम ही एकच नदी सदा अक्षय आहे. हे महाभाग मुनिगणाला वंदनीय जलपूर्ण गंगा आणि इतर नद्यांचा प्रतिकल्पात क्षय झाला, परंतु देवी श्री नर्मदा नित्य आहे. म्हणूनच हे अनघ, मी तुमच्यासाठी तिचे वर्णन करतो. हे राजेंद्र, त्रैलोक्यात ही अद्भुतपूर्ण नदी विख्यात आहे. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रेवा महात्म्य वर्णन नावाचा 2रा अध्याय पूर्ण झाला. तर इथे आपण पुन्हा हे वाचूयात की जे जन्मेजयाने प्रश्न विचारलेले आहेत. जन्मेजयाने प्रश्न विचारला की पांडव द्यूत हरल्यानंतर त्यांची यात्रा कशी झाली, त्यांनी वनवासात कोणाबरोबर भटकंती केली, काय त्यांच्या जीवनात घडलं. तर त्यावेळेला इथं मार्कंडेय आश्रमामध्ये पांडवांनी प्रवेश केला. त्यावेळेला त्याचं वर्णन इथं दिलेलं आहे. आणि मार्कंडेय आश्रमात प्रवेश केल्यानंतर युधिष्ठिर, धर्मराज यांनी मार्कंडेयांना हे सर्व प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची जी उत्तरं आहेत सर्व दिलेली तेच श्री नर्मदा पुराण आहे. आणि ह्यामध्ये धर्मराज युधिष्ठिर विविध प्रश्न मार्कंडेयांना विचारत आहेत. तर आता इथं हे जे प्रश्न आहेत त्यामध्ये विशेष आपण पुन्हा वाचूयात की किती सुंदर प्रश्न विचारलेत. की क्षणभर विश्राम करून धर्मराज युधिष्ठिरने उत्कंठापूर्वक मुनींना विचारले, हे भगवान, सर्व लोकांत मी आपणास दीर्घायू मानतो. हे अनघ 7 कल्पांचा वृत्तांत आपण मला कथन करावा. सृष्टीचा क्षय झाल्यावरही, अर्थात स्थावर जंगम लोकप्रलय झाल्यावर, हे विपेंद्र, आपण कसे किंवा कोणत्या हेतूने नष्ट झाला नाहीत. हे मुनी, गंगा आदी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये कोणत्या नदीचा प्रलय झाला आणि कोणती अस्तित्वात होती. पवित्र जलवाली नित्य अशी कोणती नदी आहे की जिचा क्षय झाला नाही. हे तात,
प्रसन्न मनाने हे सर्व मला सांगावे. ऋषी तसेच सर्व भाऊबंधांसह ते ऐकण्याची मी इच्छा करतो. श्री मार्कंडेय वदले, उत्तम उत्तम. हे महाबुद्धिमान धर्मपुत्र युधिष्ठिर, जे तुम्ही विचारता हे निष्पापवत्स ते मी यथायोग्य सांगेन. सर्व पापांचे हरण करणारे भगवान श्री शिव वर्णित पवित्र पुराणाचे जो भक्तीने श्रवण करतो त्याचे पुण्यफल ऐका. हजारो अश्वमेध यज्ञ तसेच शेकडो वाजपेय यज्ञांनीही हे राजा निःसंशय ते फळ प्राप्त होत नाही. ब्रह्माघाती, मद्यपी, चोर आणि गोहत्या करणारा कसाईसुद्धा श्री शिववचन ऐकून सर्व पापांतून मुक्त होतो. सर्व नद्यांमध्ये गंगा व सरस्वतीसुद्धा श्रेष्ठ आहेत. शिवाय कावेरी, देविका, सिंधू, सालकुटी तसेच शरयू, शतरुद्रा, महीचंबळ, गोदावरी, यमुना, पयोष्णी आणि शतलज पवित्र देवनद्या आहेत. या व्यतिरिक्त इतरही नद्या पापहरण करणाऱ्या आहेत. परंतु हे नृपश्रेष्ठ, तुम्ही जो प्रश्न विचारला त्यासंबंधी सांगतो. प्रत्येक कल्पात नद्या काय, अगदी समुद्राचाही क्षय होतो, परंतु सप्तकल्प क्षय झाल्यावरही जी न मृता म्हणून तिला श्री नर्मदा म्हटले जाते. हे राजेंद्र, नद्यांमध्ये सर्वोत्तम ही एकच नदी सदा अक्षय आहे. हे महाभाग, मुनिगणाला वंदनीय जलपूर्ण गंगा आणि इतर नद्यांचा प्रतिकल्पात क्षय झाला, परंतु देवी श्री नर्मदा नित्य आहे. म्हणूनच हे अनघ मी तुमच्यासाठी तिचे वर्णन करतो. हे राजेंद्र, त्रैलोक्यात ही अद्भुतपूर्ण नदी विख्यात आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रेवा महात्म्य वर्णन नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथं श्री मार्कंडेयांनी धर्मराज युधिष्ठिर यांना सर्व नर्मदा मातेचं महती सांगितलेली आहे. ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की नर्मदा पुराण हे भगवान शंकरांनी वायूमार्फत मार्कंडेयांपर्यंत हे पोचलेलं आहे. नर्मदा पुराणाचं पूर्ण ज्ञान आणि त्यामुळे हे सर्व काही जे आपण ऐकणार आहोत, वाचणार आहोत, अभ्यास करणार आहोत, हे सर्व भगवान शंकरापासून आलेलं ज्ञान आहे. आणि तर त्यामुळे इथं नर्मदा पुराणाचं किंवा हे हे शिववचन आहे, तर त्यामुळे त्याचं श्रवण करणाऱ्याचं काय पुण्य आहे हे इथे आपणाला सर्वात प्रथम सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग 7 कल्पाचा क्षय झाल्यानंतर 7 वेळा कल्प निर्माण झाले आणि कल्पाचा क्षय झाला तरीसुद्धा त्या प्रत्येक कल्पामध्ये नर्मदा नदी ही अस्तित्वात आहे आणि तिचा क्षय झाला नाही, हे इथे दिलेलं आहे. आणि हे सर्व साक्षी दृष्टीने श्री मार्कंडेय ऋषींनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मार्कंडेय ऋषीसुद्धा त्यांनी हे सर्व इतिहास त्यांना माहीत आहे. त्यांचासुद्धा ह्या कल्पांचा क्षय झाला तरी त्यांचा क्षय झालेला नाही आहे. तर असे हे चिरंजीवी अवतार आहेत की त्यामध्ये तर त्या स्वरूपात मार्कंडेयांचं इथे प्रश्न केलेला आहे धर्मराज युधिष्ठिरांनी की तुम्ही एवढे कल्पक्षय झाला तरी तुम्ही कसे वाचला? तुम्ही एवढा प्रलय झाला, सर्व सृष्टी विनाश पावली, सर्व नद्या जलशय हे नष्ट झाले, सर्व संपूर्ण सूर्यसुद्धा त्याचासुद्धा क्षय झाला, तरीसुद्धा तुम्ही कसे वाचला हा प्रश्न धर्मराजाने विचारलेला आहे. आणि त्याचबरोबर अशी कोणती नदी आहे पवित्र नदी की जिचा क्षय होत नाही? तर त्यावेळेला श्री मार्कंडेय स्पष्ट सांगतायत की अशी पवित्र नर्मदा नदी आहे की जी संपूर्ण विश्वामध्ये अद्भुत अशी एकच नर्मदा नदी आहे की 7 कल्पांचा क्षय झाल्यावरही हिचा क्षय झालेला नाही. अशी ती न मृता म्हणजे कधीही न मरण पावणारी, कायम असणारी नित्य अशी नर्मदा नदी आहे. म्हणून तिचं नाव नर्मदा आहे की न मृता, कधीही न मरणारी, कायम जिवंत असणारी अशी ही नर्मदा. तर हे पहिलं आपलं दुसरा अध्याय हा पूर्ण झालेला आहे की रेवा ह्या अध्यायाचं नाव काय आहे की
अध्याय दुसरा, एकच मिनिट हा. या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे की रेवा महात्म्य वर्णन. हा दुसरा अध्याय पूर्ण झालेला आहे. आता आपण तिसऱ्या अध्यायात प्रवेश करू. हे सर्व अध्याय अगदी छोटे छोटे आहेत, त्यामुळे ते आपण शांतीत वाचू आणि त्याचा सार हा शेवटी असा दिलेला आहे. तर आता तिसरा अध्याय आपण सुरू करतोय. अध्याय तिसरा, मार्कंडेय कृत पोतार्धारोहण वर्णन. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे मार्कंडेय कृत पोतार्धारोहण वर्णन. हे अध्यायाचं नाव आहे. ओम नमो नर्मदाये. युधिष्ठिर उवाच. सप्तकल्पक्षया घोरास्त्वया दृष्टा महामुने चापी हास्ति भगवन् दीर्घायुरिह कश्चन. हा पहिला श्लोक आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, हे महामुनी, आपण घोर 7 प्रलय पाहिलेत आणि हे भगवान, इथे आपणा व्यतिरिक्त दुसरा कोणी दीर्घायू दिसत नाही. आपण एकट्यानेच प्रलय काळात सहस्त्रचरण, सहस्त्रनयन, सहस्त्र उदर असलेले भगवान पद्मनाभ महासागरात पाण्यावर सुप्तावस्थेत पाहिले. काय सांगतात की आपण एकट्यानेच प्रलय काळात सहस्त्रचरण, सहस्त्रनयन, सहस्त्र उदर असलेले भगवान पद्मनाभ महासागरात पाण्यावर सुप्तावस्थेत पाहिले. चराचर जळून गेल्यावर खरोखरच त्यांच्याच अनुग्रहाने किंवा त्या महात्म्याच्या वरदानामुळे आपण नष्ट झाला नाहीत. हे निष्पाप मुनीवर, आपण भ्रमण करताना त्या समयी आश्चर्यकारक असे काय दृश्य पाहिले ते जाणण्याचे हे भगवान खूप कुतूहल आहे. महाभयंकर युगांत आणि महाप्रलय झाल्यावर शेकडो वर्षापर्यंत अनावृष्टीने लोक नष्ट झाल्यावर, औषधींचा अत्यंत नाश झाल्यावर, देवदानवहीन यज्ञाचा अभाव तसेच कलियुगाच्या प्रभावामुळे अत्यंत दोषग्रस्त व निस्तेज झाल्यावर, नद्या तसेच लहान मोठे तलाव आणि वन उपवन सुकल्यावर, हे ब्राह्मण, युगाचा सर्वार्थाने क्षय झाल्यावर, निराकार स्थितीत जेव्हा महालोकवासी जनलोक गेलेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इत्यादी तसेच ऋषीमुनी महात्मा दिव्य तेजाने युक्त झालेत, तेव्हा हे महामुनी, कोणते प्राणी अस्तित्वात राहिले आणि कोणते नष्ट झाले, हे महाभाग, हे सर्व काही मला सांगावे. हे विप्रेंद्र, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री रुद्र आदींच्या कार्यकालाची समाप्ती झाल्यावर अत्यंत दारुण स्थितीत कोणत्या प्राण्याला कशी सिद्धी प्राप्त झाली. बुद्धिमान धर्मराजाने अशा प्रकारे विचारणा केल्यावर ऋषीमुनींनी घेरलेले मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. आता हे सर्व प्रश्न विचारलेले आहेत की प्रलय झाल्यानंतर कशी अवस्था होती आणि श्री मार्कंडेय हे कसे जिवंत राहिले, हे सर्व प्रश्न विचारत आहेत धर्मराज युधिष्ठिर. आता आपण काय त्याचं उत्तर आहे, श्री मार्कंडेय काय सांगतायत ते आपण पाहूयात. श्री मार्कंडेय वदले, हे नरेश्वर, तुम्ही तसेच सर्व ऋषीगण ऐका. वायुदेवतेने विचारल्यावर भगवान श्री शंकराने जे पुराण सांगितले, वायुमार्फत स्वामी स्कंदने म्हणजेच कार्तिकेयाने हे पुरातन पुराण ऐकले. त्यांच्याकडून वशिष्ठ मुनींकडून पराशर ऋषींनी, त्याप्रमाणे पराशर ऋषींकडून जातुकर्ण्याने अनेक महर्षींच्या सहवासात ऐकले. अशा प्रकारे शेकडो उत्तम द्विजांनी परंपरेने ऐकलेली 100,000 श्लोकांची संहिता, जी खरोखर भगवान श्री शंकराने सांगितली होती आणि सर्व शास्त्रांचे मंथन करून प्रथम वेदार्थ जिचे तत्वतः निरूपण झाले, तीच युगाच्या प्रभावाने पूर्वी 4 प्रकाराने विभक्त केली. मानवाच्या मंद बुद्धीमुळे महर्षीद्वारा हे सर्व झाले. पशुपती श्री महेश्वराची आराधना करून
मी प्रथम जे पुराण ऐकले तेच तुम्हास विस्ताराने सांगीन, जे ऐकल्यावर जीव काया वाचा मने सप्त जन्मात संचित झालेल्या सर्व पापांतून मुक्त होतो. आता हे कसं पुराण निर्माण झालेलं आहे? श्री शंकरापासून वायुदेवतेला प्राप्त झालं आणि वायुदेवतेमार्फत कार्तिकेयांना आणि त्यानंतर सर्व ऋषी एक एक वशिष्ठ मुनींना, त्यांच्यातून एक एक ऋषी मुनींना, पराशरांना आणि पुढे पुढे हे पुराण माहीत झालं. तर आता असे हे पुराण हे भगवान शंकराकडून वायूमार्फत हे पुढे प्रसारित झालेलं आहे. किती अद्भुत आहे पहा की वायुदेवामार्फत आपल्याला वायू म्हणजे किंवा जल म्हणजे आपणाला साधारण वाटतं किंवा निर्जीव वाटतं, परंतु एवढं 100,000 श्लोकांची संहिता असलेलं पुराण किंवा हे सर्व वायुदेवामार्फत पुढे ऋषीमुनींना कळलेलं आहे. केवढं अद्भुत आहे हे आपल्या विचारांच्या पलीकडचं आहे. ह्या विश्वातल्या सूक्ष्मात घडणाऱ्या घटना ह्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत, परंतु हे सर्व काही शिववचन आहे, भगवंताची वाणी आहे आणि ते नोंद केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण कोणतीही शंका कुशंका न घेता हे असं घडले आहे, हा आपला इतिहास आहे आणि हे सृष्टीचा इतिहास आहे, हे आपण स्वीकारणं हे महत्त्वाचं आहे. कारण ह्याची उकल किंवा ह्याच्यावरती आपण काही कल्पना पण करू नाही शकत, इतकं हे गुह्य आहे. केवळ ऐकणं की असं गुह्य सृष्टीमध्ये घडतं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण वाचूयात. आता हे सांगतायत की या पुराणाच्या श्रवणाची महती सांगतायत पुन्हा एकदा. बघा की पशुपती श्री महेश्वराची आराधना करून श्री मार्कंडेय सांगतायत की पशुपती श्री महेश्वराची आराधना करून मी प्रथम जे पुराण ऐकले तेच तुम्हास विस्ताराने सांगीन, जे ऐकल्यावर जीव काया वाचा मने सप्त जन्मात संचित झालेल्या सर्व पापांतून मुक्त होतो. सप्तकल्पांचा भयंकर क्षय अर्थात प्रलय मी पुन्हा पुन्हा विधी हरिहर कृपेने पाहिला. 12 सूर्यांनी जग जळून नष्ट झाल्यावर, तसेच 7 समुद्र सम्मिलित झाल्यावर, भटकल्यामुळे थकलेला असूनही मी दोन्ही हातांनी समुद्रात पोहत राहिलो, तेव्हा हे राजा आदित्य सम तेजस्वी अनादी अनंत परमपुरुषाला मी जलात पाहिले. तसेच दशदिशांत सुमेरू पर्वत शिखराला प्रकाशित करत पुत्र पौत्रांसह दुसऱ्या मनुलाही पाहिले. ते सुद्धा अंधकारमय अगाध महासमुद्रात क्षणभर विश्राम न करता चक्रावर आरूढ होऊन भटकताना दिसले. भयाने उद्विग्न तसेच दोन्ही हातांनी समुद्रात तरंगणारा मदयुक्त असा एक महामत्स्यही दृष्टीस पडला. भयाने उद्विग्न तसेच दोन्ही हातांनी समुद्रात तरंगणारा मदयुक्त असा एक महामत्स्यही दृष्टीस पडला. त्यानंतर मला पाहून हे भरतवंशोत्पन्न राजा तो म्हणाला, इकडे ये, इकडे ये. या सर्वांत परमप्रधान मत्स्यरूप ते श्री महेश्वरच होते. हे नरेश्वर, त्यावेळी त्वरित त्याच्या मुखात प्रवेश करून अत्यंत थकलेला असा चेतनाशून्य मी परमविश्रांतीच्या अधीन झालो. त्या समुद्राच्या मध्यभागी विशाल भोवरे, उन्नत तरंगवाले जल, तसेच फेसांच्या समूहाशी जणू अट्टाहास करीत स्वेच्छेनुसार गमन करणारी मगर, मासे आदी जलचरांनी व्याप्त अशी पवित्र देवनदीही पाहिली. त्या नदीच्या मध्यभागात धुंद कामरूपिणी नीलकमल दला समान महान प्रक्षोभ वहन करणारी दिव्य वर्णमयी चित्रांगी सोन्यासमान उज्ज्वल आभायुक्त अशी कन्याही पाहिली. जेव्हा ती दोन्ही गुडघे वाकवून विशाल जहाजावर बसली होती, तेव्हा मनुने तिला विचारले, हे दिव्य चित्रांगी भगवती, आपण कोण आहात?
हे सुरसुंदरी, आपण इथे कोणत्या कार्यास्तव राहता? सुरासुरगण नष्ट झाल्यावरही प्रलयाच्या जलात लीला करत भ्रमण करत आहात. नद्या, सागर व पर्वत अनेक वेळा नष्ट झाले, तरी हे साध्वी आपण एकट्याच कशा राहता? यामागे काही महान हेतू आहे का? देवी, हे सर्व ऐकण्याची मी इच्छा करतो, आपण सांगावे. अबला म्हणाली, श्री महेश्वराच्या अंगातून उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे. पापहारिणी पुण्यशील माझ्यासारख्या देवनदीचा आश्रय घेतल्यावर भय कसे? हे द्विज, मी तुमच्यासाठी ही विशाल नौका घेऊन आले आहे, जिच्यात श्री सदाशिव विराजमान आहेत. अशा नौकेचा कधी क्षय होत नाही. काय सांगतात? मनूने प्रश्न विचारला ह्या देवीला की कोण आहात? तर तेव्हा ती म्हणाली की श्री महेश्वराच्या अंगातून उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे. पापहारिणी पुण्यशील माझ्यासारख्या देवनदीचा आश्रय घेतल्यावर भय कसे? हे द्विज, मी तुमच्यासाठी ही विशाल नौका घेऊन आले आहे, जिच्यात श्री सदाशिव विराजमान आहेत. अशा नौकेचा कधी क्षय होत नाही. तिचे ते वचन ऐकून आश्चर्याने प्रफुल्लित नेत्राने मी मनूसह त्या नौकेवर आरूढ झालो आणि दोन्ही हात जोडून मस्तक टेकून त्या अभय प्रदान करणाऱ्या व्यापक परमेश्वराची स्तुती केली. सद्योजात श्री महादेव व वामनदेवाला नमस्कार असो. प्रत्येक कल्पात प्रगट झालेल्या भवरूपाला नमस्कार असो. भक्तीने जाणलेल्या स्वरूपाला नमस्कार असो. भूर्भुवाला नमस्कार असो. श्रीरामवद्य ज्येष्ठ श्रेष्ठ रूपाला नमस्कार असो. भद्रकाल अन कलिरूपाला नमस्कार असो. अचिंत्य अव्यक्त रूप श्री महादेवाचे तेज मी जाणतो. माझा त्या देवादिदेव श्री रुद्राला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जगाच्या उत्पत्ती विनाश हेतूला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. अशा प्रकारे सृष्टीपूर्व श्री महादेवाची मी निष्पाप स्तुती केली. तेव्हा प्रसन्न होऊन श्री महादेव मला बदले, हे सुव्रत वरदान माग. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील दिव्य मार्कंडेयकृत पोतार्धारोहण वर्णन नावाचा 3रा अध्याय पूर्ण झाला. ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये धर्मराज युधिष्ठिरांनी जो प्रश्न विचारलेला आहे की श्री मार्कंडेय ऋषी हे कसे जिवंत राहिले, प्रलय काळामध्ये सुद्धा ते कसे जिवंत राहिले, तर त्याचं वर्णन इथे त्यांनी दिलेलं आहे की संपूर्ण विनाश झालेला आहे आणि ते तेव्हा एकटेच जलामध्ये पोहत होते आणि त्यावेळेला तिथं त्यांना आणि सर्वत्र विनाशाचं चित्र असताना ते एकटेच होते आणि तिथं त्यांना मनू दिसलेला आहे. आणि मनूसुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे की मनू आणि पुत्रपौत्रांसह दुसऱ्या मनूलाही त्यांनी पाहिलं. आणि त्याच वेळेला तिथं एक योगिनी अशी देवी स्वरूप त्या जलामध्ये तिथं त्यांना देवीचं दर्शन झालं. आणि ती देवी एका जहाजावरती एका नावेमध्ये ती नाव घेऊन ती होती आणि त्या नावेमध्ये श्री मार्कंडेयांना तिने सामावून घेतलं आहे. आणि त्यावेळेला मनूने त्या देवीला विचारलं की आपला परिचय काय आहे. तर मग तेव्हा तिने सांगितलेलं आहे की तो जो परिचय आहे तेव्हा तिने सांगितलेलं आहे की ही नाव कधी न नष्ट होणारी अशी ही नाव आहे. आणि ह्या नावेमध्ये प्रवेश केल्यानंतर ती काय सांगते की श्री महेश्वराच्या अंगातून उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे. पापहारिणी पुण्यशील माझ्यासारख्या देवनदीचा आश्रय घेतल्यावर भय कसे? हे द्विज, मी तुमच्यासाठी ही विशाल नौका घेऊन आले आहे, जिच्यात श्री सदाशिव विराजमान आहेत. अशा नौकेचा कधी क्षय होत नाही. तर संपूर्ण प्रलय झाल्यानंतर सुद्धा जे जलतत्व निर्माण शिल्लक राहतं आणि त्या जलाच्या आश्रयाने असणारे
इथं मगर आणि काही मत्स्य हे सुद्धा तिथं जिवंत होते. तर त्यामुळे आणि तर ही नर्मदा माता आहे की जी अ, तीच विनाश झाल्यानंतर ह्या सृष्टीमध्ये शिल्लक राहते. आणि इथे तिने खूप सुंदर दिलेलं आहे, महेश्वराच्या अंगातून उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे. आणि पापहारिणी पुण्यशील माझ्यासारख्या देवनदीचा आश्रय घेतल्यावर भय कसे? कारण जी जी कधीच तिचं ती नष्ट होत नाही, कायम अमर आहे. तर अशा अमर तत्वाचा जर आश्रय केला तर भय कसे, हे ती सांगते. आणि हे द्विज, मी तुमच्यासाठी ही विशाल नौका घेऊन आले आहे, जिच्यात श्री सदाशिव विराजमान आहेत. अशा नौकेचा कधी क्षय होत नाही. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, की तिने कसा परिचय सांगितलेला आहे आपला. ह्या परिचयामध्ये आहे, की अशी ही जी अमर आहे, अमर अविनाशी अशी नदी आहे, अशी मैया आहे, तर तिचा आश्रय घेतल्यानंतर भय कशाचं आहे? निर्भय झालंच पाहिजे. कारण तिचा आश्रय घेतल्यानंतर तिथं भगवंताचं अधिष्ठान आहे पूर्णतः. आणि त्यामुळे कधीही नष्ट न होणारं असा तिचा आश्रय आहे. हे इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने ह्या अ, अध्यायामध्ये की प्रलय झाल्यानंतर सुद्धा अ, नर्मदा नदी अ, ही कशी असते आणि ती अ, ती तिने जी नौका धारण केलेली आहे, तर त्या नौकेमध्ये, त्या नावेमध्ये भगवान शंकर आहेत. आणि त्यामुळे ती नाव कधीही न विनाश पावणारी आहे. आणि त्या नावेतच तिने श्री मार्कंडेयांना पण आश्रय दिला. आणि तिथं मनूसुद्धा त्या नावेमध्ये आहेत. आणि पुन्हा सृष्टी नवीन निर्मिती अशा पद्धतीने हे आहे. तर हा दुसरा अध्याय इथं पूर्ण झालेला आहे. मार्कंडेय कृत पोतार्धारोहण वर्णन हे अध्यायाचं नाव आहे. आता आपण चौथ्या अध्यायात प्रवेश करूयात. हे सर्वच अत्यंत गूढ आहे, सर्वच गूढ आहे. परंतु शोभाताईंनी जे मराठीमध्ये लिहिलेलं आहे, तर त्या आधारे आपणाला प्रत्येक अध्यायाचा सार आपणाला लक्षात येतोय. म्हणजे इतकं त्यांना किती काम करताना कठीण झालं असेल, की कशा रीतीने समजेल अशा पद्धतीने पूर्ण पुराणाच्या अर्थाला धक्का न लावता, पुराणाच्या ठेवणीला, कारण आता आपण वाचतोय की कसं ते भाषांतर केलेलं आहे, की हे सामान्य मराठी नाही आहे. किंवा मराठी तसं हे संस्कृतमध्ये जसं उच्चारण केलं आहे, जशी वाक्यरचना केलेली आहे, त्या वाक्यरचनेला किंवा त्या च्या रचनेला धक्का न लावता आणि मराठीतही समजेल अशा रीतीने त्यांनी भाषांतर करणं हे प्रचंड दिव्य काम आहे. जे आपल्याला वाचताना सुद्धा ते असं फार शांततेने वाचलं तर आपल्याला लक्षात येतं. तर ह्या पद्धतीने आहे. तर त्यांनी एक एक कसं कसं केलं असेल, हे दैवी शक्तीशिवाय शक्यच नाही आहे. भगवंताचं अधिष्ठान नर्मदा मैया पूर्ण हे भाषांतर करताना त्यांच्यासोबत असल्याशिवाय हे होणं शक्यच नाही आहे. तर हे इथे आणि नर्मदा मैया जिथं आहे, ती जिथं आहे तिथं भगवंताचा वास आहेच आहे. तर हे इथे आहे. तर अशा रीतीने हा तिसरा अध्याय पूर्ण झालेला आहे. आता आपण चौथा अध्याय घेऊयात. अध्याय चौथा, श्री नर्मदा पंचदश नाम वर्णन. चौथ्या अध्यायाचं नाव आहे श्री नर्मदा पंचदश नाम वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. ततोर्नवात समुत्तीर्य त्रिकुटशिखरे स्थितं महाकणकवर्णाभे नानावर्णशिलाचिते. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले. त्यानंतर प्रलयाच्या समुद्रातून पार होऊन महान स्वर्णवर्णित आभावाले नाना वर्णांच्या शिलायुक्त त्रिकुट शिखरावर स्थित श्री महादेव दिसले. हे तात त्या उच्च शिखरावर कोटी रुद्रयुक्त श्री महादेव परमात्मा ईशान अज अविनाशी सर्वभूतमय शिव समासीन होते. हे सुव्रत
मनुसह सर्व देव नमस्कृत त्या चरणयुगलांना मी वंदन करतो. हे आदरणीय, त्या काळी श्री रुद्रासह त्या भयंकर प्रलय सागरात हे कुरुनंदन मी राहिलो. तर इथं सांगतायत की प्रलयाच्या समुद्रातून पार होऊन महान स्वर्गवर्णित आभावाले नाना वर्णांच्या शिलायुक्त त्रिकुट शिखरावर स्थित श्री महादेव दिसले. आता इथे श्री मार्कंडेयांना श्री महादेवांचं दर्शन झालेलं आहे. हे तात त्या उच्च शिखरावर कोटी रुद्रयुक्त श्री महादेव परमात्मा ईशान अज अविनाशी सर्वभूतमय शिवसमासीन होते. हे सुव्रत, मनुसह सर्व देव नमस्कृत त्या चरणयुगलांना मी वंदन केले. हे आदरणीय, त्या काळी श्री रुद्रासह त्या भयंकर प्रलय सागरात हे कुरुनंदन मी राहिलो. हे ऐकल्यावर राजा युधिष्ठिरने प्रश्न विचारला. हे तात, बंधू बांधवांसह श्रवण करत असताना माझ्या हृदयात मोठे कुतूहल जागृत झाले आहे. तेव्हा सांगावे की कमलाक्षी घोर अंधारमय प्रलय सागरात योगींसम भ्रमण करणारी ती स्वतःला श्री रुद्रोत्पन्न व नित्य मानणारी कोण होती? पहिल्या अध्यायात आता मी रुद्रापासून म्हणजे भगवान शंकरापासून निर्माण झाली एवढाच परिचय दिलेला आहे मैयाने. तिने तिचं काही सांगितलेलं नाही आहे आणि नावेत बसायला सांगितलं आणि त्या नावेमध्ये भगवान श्री महादेव आहेत, तर काही चिंता करण्याचे कारण नाही असं तिने सांगितलेलं आहे. पण नाव आणि बाकी काही नाही सांगितलं आहे. तर त्यामुळे आता ह्या अध्यायामध्ये धर्मराज युधिष्ठिर विचारत आहेत की कमलाक्षी घोर अंधारमय प्रलय सागरात योगींसम भ्रमण करणारी ती स्वतःला श्री रुद्रोत्पन्न व नित्य मानणारी कोण होती? श्री मार्कंडेयांनी सांगितले, अबलाच्या उत्पत्ती संबंधित हाच प्रश्न पूर्वी मी स्वतः मनुला विचारला होता. आज तेच तुम्हाला कथन करतो. परमेष्ठी ब्रह्माची रात्र व्यतीत झाल्यावर, विमल प्रभात समयी जीवसृष्टीचे सृजन झाल्यावर, हे युधिष्ठिर, मी मनुला प्रणाम करून विचारले की चंद्रमुखी क्षामवर्णी कमलदल नेत्रांची ती कोण आहे? त्या एकार्णव सागरात मी श्री रुद्रापासून उत्पन्न झाले असे सांगणारी आणि एकाकी भ्रमण करणारी ती वेदमाता सावित्री अथवा सरस्वती, नद्यांमध्ये श्रेष्ठ मंदाकिनी अथवा लक्ष्मी किंवा उमा, कालरात्री सुखसमृद्ध साक्षात प्रकृती देवी आहे का? हे भगवान, घोर एकार्णव सागरात जिथे सर्प राक्षस आदी नष्ट झाले होते तेथे अमृतोद्भवी अशी ती कोण आहे ते सांगावे. म्हणू म्हणाले, हे वत्स, माझ्या विवेकबुद्धीनुसार तिच्या उत्पत्तीबद्दल सांगतो. आता मैयाची उत्पत्ती सांगतायत म्हणू मार्कंडेयांना. उत्तम दिव्य स्वरूप ते ऐक. काय सांगतायत? तिच्या उत्पत्तीबद्दल मी सांगतो, ते ऐक. उत्तम दिव्य स्त्री स्वरूपात ती श्री रुद्रापासून उत्पन्न झाली. प्राचीन काळी शांत सदाशिव श्री शंकराने उमादेवी सहित सर्व लोकांच्या हितार्थ तप केले. वृक्ष पर्वतावर उदयास आलेले सर्वभूत स्वरूप जितेंद्रिय सर्व प्राण्यांसाठी अदृश्य होऊन श्री शिवशंभूने घोर तप केले. तपस्या करताना श्री महादेवाच्या दिव्य शरीरातून स्वेद वाहू लागला, हे प्रसिद्धच आहे. श्री रुद्रदेहातून उत्पन्न झालेला घाम त्या पर्वताला आर्द्र करू लागला. त्यापासून जी महान पुण्यशीला श्रेष्ठ सरिता उत्पन्न झाली तीच कमलदल नेत्रवाली तुम्ही एकार्णव सागरात पाहिली. तिने प्रथम पूर्णतया स्त्रीरूप धारण करून त्या आद्य सतयुगात श्री रुद्राची आराधना केली. त्यानंतर उमादेवी सहित प्रसन्न झालेले श्री महादेव श्री शंकर वदले, हे महाभाग्यशालिनी, जे तुझ्या मनात आहे ते वरदान माग. सरिता म्हणाली, प्रलय कालात स्थावर जंगम नष्ट झाल्यावरही हे देवेश, आपल्या कृपेमुळे मी अक्षय असावे. नद्या, सागर तसेच पर्वतांचा क्षय झाला तरी श्री महादेव आपल्या अनुग्रहाने मी सदा अक्षय
पुण्यशील राहावे. जे महापातक आणि उपपातकांनी युक्त आहेत ते सर्व हे प्रभू भक्तिपूर्वक स्नान केल्यावर सर्व पापांतून मुक्त होऊ दे. उत्तर प्रदेशात महापातक नाशनी जान्हवी गंगा आहे. याप्रमाणे दक्षिण मार्गात सर्व देवतांकडून पूजित होऊ दे. हे विभू, स्वर्गातून आलेली गंगा जशी प्रख्यात आहे हे त्रिदशेश्वर, तशीच मीही दक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध व्हावे. पृथ्वीवर सर्व तीर्थांत स्नान केल्यास जे फल प्राप्त होते, हे श्री महेश्वर, भक्तिपूर्वक माझ्या जलात स्नान केल्यावर तेच पुण्यफल मानवास मिळू दे. संचित झालेल्या ब्रह्महत्यादी पापांचा 1 महिन्याच्या स्नानाने पूर्णतया नाश हो. सर्व वेदांती आणि सर्व यज्ञ संपन्न झाल्यावर जे फल प्राप्त होते ते माझ्या जलात केवळ स्नान केल्यावर मिळो, हीच माझी इच्छा आहे. सर्व दान, उपवास तसेच सर्व तीर्थांच्या स्नानात जे फल प्राप्त होते, हे दीनबंधू, ते माझ्या पाण्यातून उत्पन्न व्हावे. हे कल्याणमय, माझ्या तटावर जो मानव श्री महेश्वराची अर्चना करेल त्याला स्वर्गलोक प्राप्त हो. हे सर्व मला मिळावे. हे श्री महेश, उमादेवी सहित आणि सर्व देवतांसह हे विश्वनाथ, आपणही नित्य निवास करावा, असाच मला वर द्यावा. सत्कर्मी, शांत तसेच दांत जितेंद्रिय जीव ज्याला माझ्या जलात मृत्यू येईल तो अमरावतीपुरीला जाऊ. सत्कर्मी, शांत तसेच दात जितेंद्रिय जीव ज्याला माझ्या जलात मृत्यू येईल तो अमरावतीपुरीला जाऊ. त्रैलोक्यात महापातक नाशिनी म्हणून मी प्रसिद्ध व्हावे. हे देव देवेश, जर आपण प्रसन्न आहात तर हे सर्व मला द्यावे. हे नृपश्रेष्ठ, हे आणि अन्य दिव्य वर श्री नर्मदाद्वारा मागितल्यावर प्रसन्न झालेले वृषभवाहन श्री शिवशंकर त्यावेळी वदले. हे कल्याणी, तू जे वर मागितलेस ते सर्व सफल व्हावेत. हे आनंदिते, त्रैलोक्यात तू अपवाद सोडून हे कमलनयनी, अन्य कोणीही या वरास योग्य नाही. हे वरानने, जेव्हा तू माझ्या शरीरातून उत्पन्न झालीस तेव्हापासून सर्व पापांचे निवारण करणारी निःसंशय सिद्ध झालीस. सृष्टीचा क्षय झाल्यावर किंवा विशेष संकट आल्यावर उत्तर तटावर आमरण जे निवास करणारे आहेत, मग ते कीटपतंग, वृक्षलता, वनस्पती इत्यादी जरी असतील तरी त्या सर्वांना सद्गती प्राप्त होईल. धर्मपरायण द्विज जे दक्षिण तटाचा आश्रय घेऊन तेथे आमरण निवास करतील ते पितृलोकाचे अधिकारी होतील. तुझ्या सांगण्यानुसार आणि इतर कारणांमुळे मी उमादेवी सहित सदैव तुझ्या तटावर निश्चितच निवास करीन. हे महादेवी, निःसंशय असेच होईल. श्री ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, वरुण आणि साध्य देवांसह श्री विष्णू हे सर्व माझ्या आज्ञेनुसार उत्तर तटावर निवास करतील. हे सुंदरी, पितृगणांसह अन्य देवताही माझ्याबरोबर दक्षिण तटावर निवास करतील. तुला हाच उत्तम वर आहे. महाभाग्यशालिनी, जा मृत्यूलोकातील प्राण्यांना पापमुक्त कर. ऋषीगण आणि सिद्ध सुरांसह तसेच उमादेवी सहित ते सर्वव्यापी श्री महादेव हे वरदान देऊन मनु व मी वंदन करत असतानाच अंतर्धान पावलेत. यास्तव ही श्री नर्मदा महान पुण्यशील नि महापातक नाशिनी आहे. तुम्ही विचारल्यावर ज्या श्री नर्मदेचे वर्णन केले तिच्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटू नये. ही महापुण्यशील गंगा त्रैलोक्यात विख्यात आहे. 15 स्रोतांनी दशदिशांना जलसिंचन वा पवित्र करीत वाहत आहे. शोण महानद, नर्मदा, सुरसा, कृपा, मंदाकिनी, दशार्णा, चित्रकूटा, तमसा, विदशा, करभा, यमुना, चित्रोत्पला, विपाशा तसेच रंजना आणि वालुवाहिनी या वृक्षपादपासून उत्पन्न झालेल्या सर्व पापहरण करणाऱ्या पवित्र सर्व मंगलदायिनी कल्याणरूपा आहेत.
वेद पारंगत पुराणवेत्ता, महाभाग्यशाली राज्यपाल तसेच सोमपान करणारे याज्ञिक या 15 नामांची स्तुती करत असतात. हे नरोत्तम, हे सर्व महान पुण्यवर्णन मी तुमच्यासाठी केले. मनूने सांगितलेला श्री नर्मदाच्या उत्पत्तीचा हा पुण्यमय, अत्यंत पवित्र आणि अतुलनीय असा भगवान श्री शिवशंभूने गायलेला शुभ प्रसंग आहे. काय सांगतायत की हे सर्व महान पुण्यवर्णन मी तुमच्यासाठी केले. मनूने सांगितलेला श्री नर्मदाच्या उत्पत्तीचा हा पुण्यमय, अत्यंत पवित्र आणि अतुलनीय असा भगवान श्री शिवशंभूने गायलेला शुभ प्रसंग आहे. जे याचे भक्तिपूर्वक कीर्तन वा श्रवण करतील तसेच प्रातःकाली उठून ही 15 नावे उच्चारतील, हे भरतवंशोत्पन्न राजा, ते स्थानामुळे मिळणारे सर्व पुण्य प्राप्त करतील. शेवटी सूर्यासम दिव्य विमानाने शेकडो घंटा क्षणाक्षणाला निनादत असताना मनुष्य शरीर सोडून परमगती प्राप्त करेल. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा पंचदश नामवर्णन नावाचा 4था अध्याय पूर्ण झाला. काय सांगतात की जे याचे भक्तिपूर्वक कीर्तन वा श्रवण करतील तसेच प्रातःकाळी उठून ही 15 नावे उच्चारतील, हे भरतवंशोत्पन्न राजा, ते स्नानामुळे मिळणारे सर्व पुण्य प्राप्त करतील. शेवटी सूर्यासम दिव्य विमानाने शेकडो घंटा क्षणाक्षणाला निनादत असताना मनुष्य शरीर सोडून परमगती प्राप्त करेल. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा पंचदश नामवर्णन नावाचा 4था अध्याय पूर्ण झाला. तर आता इथं नर्मदा मैयाची निर्मिती कशी झाली ही स्वतः भगवान शंकराच्या श्री महादेवांनी जे तप केलं आणि त्या ते इतकं तप उग्र स्वरूपाचं होतं, कठोर होतं आणि त्या तपस्येच्या वेळी तपाचरणामधून त्यांच्या शरीरातून जो घाम पाझरला आणि त्यामुळे ज्या पर्वतावर तप केलं होतं तो सुद्धा ओला झाला आणि त्यातनं त्या स्वेदातून, त्या घामातून मैयाची निर्मिती झालेली आहे. आणि त्यामुळे इथं जेव्हापासून ती निर्माण झाली तेव्हापासून ती पापमुक्त करणारीच आहे, हे भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे. आणि ती निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला इथे त्यांनी दिलं आहे की नर्मदा मैयाने तपस्या केली, श्री महादेवांची आराधना केली आणि ती तपस्या पाहून तिला महादेव श्री महादेव हे तिचे पिताच झाले आणि त्याचबरोबर तिचे गुरुही झाले. आणि तर ते तपस्या पाहून तिची ते प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान मागायला सांगितलं. तेव्हा मैयाने सर्व जे वरदान मागितलेलं आहे तर त्या वरदानामध्ये जर आपण पाहिलं तर मैयाने सर्व वरदान हे सर्व जीव आणि संपूर्ण सृष्टी ही पापमुक्त कशी होईल, पुण्यशील कशी होईल, शुद्ध कशी होईल, पवित्र कशी होईल, हेच वरदान मैयाने मागितलेलं आहे. आणि म्हणजे तिने स्वतःसाठी तसं काहीच नाही मागितलं. तिने मागितलं आहे की सर्व जीवांचा, म्हणजे केवळ मानव नाही तर सर्व सृष्टीतील प्रत्येक जीवाचा कसा उद्धार होईल, मग ते पशुपक्षी प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव ह्या सहित सर्वांचा कसा उद्धार होईल, हेच तिने वरदान मागितलेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासोबत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तिने भगवान भगवान शिवाला आपल्यामध्ये तुम्ही तुमचा वास असला पाहिजे किंवा माझ्या अस्तित्वामध्ये आपण असले पाहिजेत, हे वरदान मागितलेलं आहे. त्यामुळे नर्मदेचा प्रत्येक जे जल आहे त्याचा कण तर आहेच आहे, कारण तो शिवापासूनच निर्माण झालेला आहे. आणि प्रत्येक तिथला असं नर्मदेचे जे गोटे आहेत तर ते आपण घरी शिवलिंगासमान त्याची पूजा स्थापना करू शकतो. आणि हे आहे कारण तिथे शिवाचं अधिष्ठान आहेच. त्यामुळे
हे महत्त्वाचं वरदान मागितलेलं आहे. आता नर्मदेच्या तीरावरती जे गोटे मिळतात किंवा विशिष्ट आकाराचे लिंग असतात त्यांना नर्मदेश्वर असं म्हटलं जातं. तर ते आपण घरामध्ये सहज स्थापन करू शकतो. आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. कोणताही विधी करायची आवश्यकता नसते. तर ते शिवरूपच आहेत तिथले. त्याची पण ऊर्जा तेवढीच आहे. तर हे महत्त्वाचं आहे. तर ह्या पद्धतीने इथे नर्मदेची उत्पत्ती कशी झाली, तिने वरदान कसे मागितले आणि भगवान शंकरांनी हे ते वरदान दिलेले आहेत नर्मदेला, ते सर्व वर्णन इथं आहे. आणि जी 15 नावं सांगितलेली आहेत, तिच्या कार्यावरून ती 15 नावं आहेत. आणि त्या 15 नावांचं जर आपण रोज सकाळी जर आपण स्मरण केलं, तर ते नर्मदा मैयात स्नान केल्यासारखं आहे. म्हणजे आपण रोज प्रत्यक्ष रूपाने नर्मदा मैयात स्नान केलं आहे. तर त्या 15 नावांचं उच्चारण केलं, स्मरण केलं आपण, तर हेही इथं सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने हा 4था अध्याय पूर्ण झालेला आहे. आज आपण 2रा, 3रा आणि 4था असे 3 अध्याय पूर्ण केलेले आहेत. इथे आपण थांबूयात. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.